सीएनजी मतलब अभी इतना ज़्यादा डिमांड में है ना, क्यों मतलब बबल जैसा हो गया है ये बिजनेस। और क्या चलो यहाँ पे मतलब ये जो रास्ता है देखो गाइज क्या हो चुके हैं सासवड के रस्ते की। मी तुम्हाला सांगतो हा रस्ता आहे ना मॅक्स टू मॅक्स आहे ना। आता आम्ही आलेलो आहे नवीन काळे फार्मला। मटन थाळी चिकन थाळी तर आपण नेहमी ट्राय केलेले। ओपिनियन घेऊ। सो गाइस अभी हम निकल चुके हैं काड़े फार्म के लिए। पेट्रोल फुल करवा रही है टंकी। रीजो दिख रहा है उस पर ध्यान मत दीजिए। कांटा बहुत बड़ा है हमारा। ये सीएनजी पंप पे लाइन देखो भाई कितनी बड़ी लगती है। हर रोज भाई सीएनजी वाले यहाँ पे लाइन लगाते। ये पंप हो गया आगे का होलकरवाड़ी का पंप हो गया। सीएनजी मतलब अभी इतना ज़्यादा डिमांड में है ना, क्योंकि यहाँ पे कैब का बिजनेस काफ़ी ज़ोरों शोरों से चल रहा है पुणे में। मतलब बबल जैसा हो गया है ये बिजनेस। और काय झालं आपल्या तू गाडी अशी बघ की मध्ये लावली गाडी आमची काही चुकी। आपल्या गाडीला फरक पडत नाही, आपली गाडी लय जुनी झाली। नाही तेच नाही गरज, ते नाही रे, त्याच्यामुळे नाही होते ते। दिस इज बिकॉज ऑफ व्हाट यू कॉल फॉगिंग। इट्स हैपनिंग बिकॉज ऑफ फॉगिंग। वेल अभी हम जा रहे हैं यहाँ से 25 किलोमीटर दूर काड़े फार्म। या अब तक हमारा ये तीसरा वीडियो है काड़े फार्म पे, और बहुत बार हमने अब वीडियो बनाए हैं। अभी उन्होंने न्यू काड़े फार्म खोला है तो ट्राई करेंगे कि जाते हुए अगर हमें न्यू काड़े फार्म मिल गया तो उसका भी आपको एक्सपीरियंस और क्वालिटी में कोई चेंजेस है क्या नहीं वो अभी आपको बताएंगे। यहाँ पे मतलब ये जो रास्ता है ना ये जाता है सासवड को, और यहाँ पे इतना क्लॉगिंग हो चुका है। लेच पाणी साचलं रे डेंजर। म्हणजे तुम्ही या रस्त्याने कुठल्या बी रस्त्याने जावा। आता बहुतेक मला वाटतं सोलापूरला सुद्धा मी न्यूज बघितली, तेवढं पाणी साचलेलं बघितलं का ते सोलापूर रोडला। अरे बापरे, हे इथंच लोणीच्या इथं ना पुढं। यहाँ पे हालत देखो गाइस क्या हो चुके हैं सासवड के रास्ते की। मतलब दिस रोड इज वेरी डेलिकेटेड, देयर आर मेनी पॉट होल्स हियर। ऑलमोस्ट रिवर इज हैपनिंग हियर। मतलब यहाँ पे आप डुबकी मार सकते हैं। इंग्लिश माय फ्रेंड डजंट नो इंग्लिश बेटर गुड। व्हाट I know English better. He is from English medium, that's why he is. Yes, guys, I am from English medium school. He is teaching me English, and I am learning from him. It's okay, it's okay. Road is now good. Yes, now so road it's okay. Is very good. Just Mantarwadi Chowk is bad, and otherwise almost till Sonai Lawns there is a bad road, and after Sonai Lawns I guess there is good road, but construction is ongoing still here. So there is traffic, and we will get traffic in Divya Ghat also. So we will meet you at the base point of Divya Ghat. So guys, I will give my introduction. My name is Gaurav Rajesh Gada. My friends call me Mona. Wait. Mona Badmash. He is Paresh Chaugule, Panduranga Chaugule. Paresh, what do your friends call you? The Godfather. No, not Godfather. Godfather. They call me father. No. I am father figure for them. Okay, let it be. He is Siddesh Bhosle. Friends call him Bible Siddesh. We are at now Divya Ghat. It is also called as Saswad Ghat. यहाँ पे चल रहा है रोड का काम। मतलब इथे मस्त फुल काम चाललंय दिवे घाटाचं। 4 पदरी रस्ता बनवणार आहे। एवढा मोठा रस्ता आहे ना हा, तुम्हाला सांगतो या रस्त्याचं काम एवढं जोरात चालू आहे। मी तुम्हाला सांगतो हा रस्ता आहे ना मॅक्स टू मॅक्स आहे ना 2 वर्षात कंप्लीट होणार आहे। इथून पुढे जर तुम्ही सासवडला गेला तर तुम्हाला डायरेक्ट सासवड मध्ये एंटर व्हायची गरज नाही, डायरेक्ट बाहेरनं तुम्हाला रस्ता आहे। तसंच सेम तुम्हाला जेजुरीत केलेलं आहे, बाहेरनं रस्ता बनवलेला आहे। एवढा फास्ट तुमचा आता प्रवास होणार आहे ना, जर तुम्ही लोणंदकडनं सातारला जात असाल आणि किंवा पंढरपूरला जात असाल दिवे घाट सासवड साईडनं, तर तुमचा प्रवास खूप फास्ट होणार आहे। आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता की रस्त्याचं काम कसं चाललंय जोरामध्ये। यांनी ऑलमोस्ट आहे ना अर्ध्यापेक्षा जास्त घाट फोडलाय, आणि कंटिन्यू या ठिकाणी रात्रंदिवस काम चालू आहे। समोर पण बघू शकता ट्रक वगैरे किती थांबलेले आहेत। जो आधीचा रस्ता होता त्यापेक्षा खूप मोठा रस्ता बनवण्यात येतोय। कारण याचं कारण एकच आहे की हा घाट खूपच डेंजर झालता। गर्दी या घाटामध्ये खूप वाढली होती, त्यामुळे ॲक्सिडेंटचे प्रमाण देखील खूप वाढले होते। सो यांनी आता घाटाचं साईज खूप मोठी केलेली आहे, आणि टर्न्स तुम्ही या घाटात बघू शकता। म्हणजे एवढे खतरनाक टर्न्स आहेत ना इथं की तुम्हाला समोरनं गाडी कुठली येते ती दिसत नाही। आणि पावसाचा तर तुम्ही विषय सोडूनच द्या, पावसात गाड्या घसरणं या ST म्हणा ट्रक म्हणा, आमच्या समोरच किती वेळा पलटी झाली। आता मी तुम्हाला लिहून देतो, आम्ही येऊपर्यंत आहे ना काहीतरी इथं झालेलं असणार आहे। कुठला तर ट्रक पलटी झाला असणार, नाही तर बस जाऊन कुठल्या तरी खड्ड्यात पडल्या असं या रस्त्याची हालत। जय बजरंगबली की आमच्यासोबत नको व्हायला। बजरंगबली की जय। हनुमानाचं नाव घ्या चला।
हर हर महादेव. लोकांचं बघायला छान वाटतं, आपलं झालं की घाण वाटतं. नाही आपलं होतच नाही ना. तर गाईज त्या साईडला होतं आधी जुनं काळे फार्म. आता आम्ही आलेलो आहे नवीन काळे फार्मला. न्यू यांनी काळे फार्म खोललेलं आहे. न्यू पूर्ण बैठक व्यवस्था वगैरे केलेली आहे. तर आता आपण परत एकदा काळे फार्म एक्सप्लोर करूया. नवीन काळे फार्म कसं दिसतंय. ही जागा सुद्धा त्यांचीच होती आधी, पार्किंगला हे वापरायचे, पण या ठिकाणी आता ह्यांनी पूर्ण हॉटेलच नवीन खोलून टाकलेलं आहे. गर्दी खूप सगळी दिसते या ठिकाणी. बघा काळे फार्मचा बोर्ड लावलेला आहे, हॉटेल काळे फार्म. आणि हे नवीन हॅशटॅग ओरिजिनल, म्हणजे यांनी रोडच्या पलीकडे होतं ते फक्त या साईडला आता ट्रान्सफर केलं आहे या साईडला. आता आपण टेस्ट पण बघूया आणि नवीन बैठक व्यवस्था वगैरे कशी आहे. या ठिकाणी बघू शकता तुम्ही भाकरी वगैरे जे काही सगळे खाद्यपदार्थ बनवायला त्यांनी एक सेपरेट जागा बनवलेली आहे या साईडला बसायला. आणि हे आपलं काउंटर भरपूर मोठं केलेलं आहे, व्यवस्था वाढवलेली आहे. इस साइड को बैठने के लिए जगह बनाई गई है, इस साइड फैमिली के लिए बैठने के लिए, यहाँ पे लोगों के लिए और भी ज़्यादा है, वॉशरूम वगैरह और भी एक्सटेंड कर सकते हैं यहाँ पे इस साइड. घेऊन आल्यासारखंच हरवतं दहावेळा. इथनं काउंटरवर याला शोधतंय आम्हाला, याला बोलावं लागतंय. हे टोकन घ्यावे लागते. थाळीची किंमत आपण घेतलेली आहे मटन थाळी. चिकन थाळी तर आपण नेहमी ट्राय केलेली आहे. आज पहिल्यांदा आपण ट्राय करणार आहोत मटन थाळी. मटन थाळीची प्राईस आहे 370 रुपये. पाण्याची बॉटल एक घेतलेले आहे. टोटल आपलं बिल झालेलं आहे 1130. 3 मटन थाळी घेतलेले. तर बघूया आता कशी टेस्ट आहे. खूप वेळ झाला बसलो आहे बाई. यावेळेस जरा मला वाटतं नवीन ओपनिंग झाली, मोठं झालं आहे, काम करणाऱ्या यांना कमी पडतं, ते वेळ लागतो आहे खूप यायला. आता किती वेळ झाला, आम्ही 20 मिनटं झालं थांबलो आहे या ठिकाणी, अजूनसुद्धा आलं नव्हतं. आलं बाई. ही आपली आहे मटन थाळी. आता तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण दाखवतो कसं कसं काय. चला आता एक एक गोष्ट तुम्हाला एक्सप्लेन करतो. यामध्ये आपल्याला रस्सा तांबडा, आळणी, मटणाची आळणी, एका चिकनची आळणी. आता ते टेस्ट केल्यावरच कळेल. हे मटण आपलं आळणीतलं आणि हे आपलं रस्स्यातलं, म्हणजे एक मसाल्यासोबत बनवलेलं आहे. सगळ्यांनी आम्ही मटण थाळीच घेतली. म्हणजे सगळ्यांचं ओपिनियन बघू आपण कुठली छान वाटते आपल्याला तिन्हीमध्ये. ओपिनियन घेऊ. नाही ना राव, स्टँड आणलं नाही मी, जाऊ दे. कशी आहे बाहेर लागते. टेस्टमध्ये काही चेंज वाटतं गाडीचं. एक एक टेस्ट करतोय भाई, सगळं टेस्ट करू द्या सगळ्यांना. खाऊन वगैरे आम्ही सांगतो तुम्हाला कसं वाटतंय. भूक तर एवढी लागली कारण खूप वेळ झाला आम्ही वेट करत होतो, त्यामुळे भूक तर खूप लागली. हे तर माझ्यापाशी 7 वाजता येऊन बसलेत. आता वाजलेत 8-9 10 वाजले, सॉरी 10 वाजले बाई, 10 वाजले जेवायला. म्हणजे यांना आम्ही 4 तास वेट करायला लावलं. एवढा वेळ झालं 4 तास वेट करत होते. काय गणित कच्चं नाही, विसरलो ना मी. मला काय माहिती 10 वाजले. इथं आल्याला यायलाच 9 वाजले. कसं आहे गौरव? आणि ते पण टेस्ट कर ना, मटण कसं लागतं ते सांग. मटण टेस्ट कर. टेस्टमध्ये काय फरक? कॉम्प्लिमेंटरी भाई, अरे बाप रे. चला आपण आता पहिल्यांदा आळणी टेस्ट करून बघूया कशी लागते. आळणीची टेस्ट पण सेम आहे, काय फरक नाही. एकदम अशी सॉल्टी अशी आळणी आहे. हळद वगैरे टेस्ट चांगली येते. आपण पीस बघूया तोडून कसे येतात ते. जवळ घे गौरव. पीस तुटतात आहे का बघूया. बघा किती इझिली पीस तुटतात आहे. मला हेच बघायचं होतं की मटणाचे पीस तुटतात का नाही बरोबर. एक जे शिजले खूप छान. आता खाऊन बघूया टेस्ट. अस्सल गावरान टेस्ट आहे. रस्स्याची टेस्ट करून बघूया. झणझणीत एकदम, म्हणजे आपण तांबडा रस्सा म्हणतो ना जो झणझणीत एकदम. फक्त चटणीचा वापर, ज्यामध्ये चिकन मसाला वगैरे बाकीचे आर्टिफिशियल टेस्ट म्हणतो ना त्या गोष्टी नाहीत. अस्सल गावरान मराठी कुठल्याला घरातला रस्सा तसा वाटतो एकदम. आणि सेम तसंच मसाल्यावाला. मेन म्हणजे एवढं छान शिजवलं आहे की त्यामुळं आहे ना खाण्यास अतिउत्तम वाटतं आहे. हे जर शिजलं नसतं ना, तूप गिरी लागत असतं तर मजा नसते आली. पण आता एवढं छान वाटतं ना. यामध्ये आणि रस्सा या सगळ्या गोष्टी अनलिमिटेड आहेत. भात पण अनलिमिटेड आहे. फक्त हे जे 2 गोष्टी आहेत या गोष्टी अनलिमिटेड नाही आहेत.
खूप मस्त जेवण झालं बाई. इथं बसलेलो कॉर्नरला जेवायला आम्ही. आता जेवण करून घरी निघालोय. मटन थाळीचा जर मला रिव्ह्यू द्यायचा झाला तर खूप छान मटन थाळी होती. मटन पण क्वांटिटी जी म्हणतो आपण ती वर्थ होती आणि क्वालिटीबद्दल तर मी तुम्हाला सांगितलंच, एकदम मस्त. भाकरी अनलिमिटेड, भात अनलिमिटेड. भात पण तुम्हाला या ठिकाणी एकदम चिकट भात भेटतो. कसला असतो रे तो भात? इंद्रायणी. क्वालिटी भाताची पण मस्त होती. आणि पार्किंग तर बघू शकता, चांगलंच मोठं पार्किंग केलं आहे, त्यामुळं गाड्या वगैरे लावायचा तुम्हाला काही विषय नाही. आपली गाडी कुठे? चला. काळे फार्मला आल्यानंतर तुम्हाला हे हॉटेल काळे फार्मचा नवीन बोर्ड दिसेल, ओरिजिनल काळे फार्म. त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता, हे जो आपला निळापत्र आहे त्या ठिकाणी आधी काळे फार्म होतं टपरीच्या बरोबर समोर. तर त्यांनी आता खोललेलं आहे या साईडला, मागच्या साईडला जिथं आधी पार्किंग होतं. ही पण यांचीच जागा आहे. त्यांनी मस्त आता नवीन खोदलेलं आहे, सॉरी नवीन खोललेलं आहे, खोदलेलंच म्हणतोय मी. खुदाई का बहुत शौक आहे. छान बांधले भाई, पत्र वगैरे मस्तपैकी 15 दिवसात मला वाटते यांनी एकदम नव्यासारखं कंप्लीट करून बांधलं. बसायची वगैरे सोय एकदम मस्त आहे, काही विषयच नाही. येस, गाढव आहे. रस्ता काळे फार्मला याचा जरा जुना आपल्या गावातला रस्ता आहे, त्यामुळं तुम्हाला वाटेल की चुकीचं चालू आहे, पण नाही, बरोबर आहे. काळे फार्म आपलं ओरिजिनल जे आहे ते आधीचं ती लोकेशन टाकून या. आम्हाला आधी वाटलेलं दुसरीकडे कुठं असेल, तर नाही, याच ठिकाणी त्यांनी नवीन बांधकाम करून आता नवीन स्वरूपामध्ये बांधलेलं आहे. तेच झाले ना तमाना मिळून. आता लागलेलं आहे आम्ही हायवेला. इथून या पुलाच्या खालनं जायला रस्ता आहे तुम्हाला काळे फार्मला. मॅपवर टाकून याचाल, त्यामुळे मला काही सांगायची गरज नाही. मॅप तर तुम्हाला बरोबर घेऊन जाते काळे फार्मला, त्यामुळे काही विषयच नाही. पण आता हा जो रस्ता झाला आहे लोणंदला जाताना, 1 नंबर रस्ता झाला आहे, त्यामुळे आम्हाला वेळ पण लागत नाही यायला. वेळ आत्ता आम्ही इथं दिवे घाटापाशी एक ब्रेक घेतलेला छोटासा, थांबून जावं म्हणलं. एवढी काय करायची आपल्याला, हळूहळू जात आहे. इथं मस्तपैकी चहा वगैरे आहे आणि इथून आपला दिवे घाट स्टार्ट होतो. आणि तिथं तुम्ही बघू शकता विठ्ठलाची मूर्ती. गाडी आपली इथंच पार्क केली ती. आणि असंच साचलंय कार या ठिकाणी, म्हणजे गाडी तुमची पूर्ण आतच जाईल असं पाणी साचलं या ठिकाणी. हो, आता ही आल्टो चालली, हीच किती आत चालली खड्ड्यात. हो, तुम्हाला एकदम बघून रस्त्याला गाडी चालवायला लागते या ठिकाणी, एवढं रिस्की आहे. नाही, नीट बनवत नाही, काय नाही रस्ते. ये जाता है सासवड़ को और यहाँ पे इतना क्लॉगिंग हो चुका है. लयच पाणी साचलं रे, डेंजर. म्हणजे तुम्ही या रस्त्याने कुठल्या बी रस्त्याने जावा. आता बहुतेक मला वाटतं सोलापूरला सुद्धा मी न्यूज बघितली, तेवढं पाणी साचलेलं बघितलं का ते सोलापूर रोडला. अरे बापरे, हे इथंच लोणीच्या इथं ना पुढं